गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण संख्या रेषा या उपघटकातील स्वाध्याय 5.2 पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे पहा. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. बिंदू पी व बिंदू क्यू मधील अंतर 9/7 आहे. तर क्यू चा निर्देशक किती? आता ह्या टाईपचं गणित मी तुम्हाला कालच्या तासालाच घेऊन सांगितलेलं होतं कसं होतं ते. मग आता पुन्हा एकदा ते सांगतो. मी एक रेषा काढतो सर्वप्रथम. बघा ही एक रेषा आहे. या रेषेवर समजा या ठिकाणी पी बिंदू आहे आणि त्या पी बिंदूचा निर्देशक आहे 4/7. आता पी आणि क्यू मधील अंतर 9/7 आहे. समजा आपण क्यू बिंदू डावीकडे घेतला आणि ह्या दोघांतलं जे डिस्टन्स आहे ते समजा 9/7 आहे. मग आपल्याला क्यू बिंदूचा जर निर्देशक काढायचा असेल तर त्या 4/7 मध्ये 9/7 काय केलं पाहिजे? मिळवलं पाहिजे. आता ह्या दोन अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान आहे पहा. मग छेद समान असणाऱ्या अपूर्णांकाची आपण बेरीज करूया. किती आली बेरीज बघा? 9 आणि 4 ची बेरीज 13 आणि छेद किती? 7. इथं दोन अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यातलं 13/7 म्हणजे हा पहिला पर्याय आपल्याला मिळालेला आहे. आता दुसरा पर्याय काढताना क्यू बिंदू आपण पी च्या डाव्या बाजूला घेऊया. समजा या बाजूला क्यू बिंदू आपण घेतला. आता डाव्या बाजूला असणारा जो क्यू बिंदू आहे त्याचं निर्देशक जर काढायचे असतील तर इथं पण पी आणि क्यू मधलं अंतर किती असणार आहे? तर 9/7 असणार आहे. मग आता ह्या 4/7 मधून आपल्याला 9/7 वजा करावं लागणार. आता इथं दोन अपूर्णांकाची वजाबाकी आहे. छेद समान आणि वर 4 आणि मधलं चिन्ह वजा आणि पुढे 9. आता एकाचं धन आणि एकाचं ऋण असल्यामुळे आपण वजाबाकी करूया. 9तून 4 मायनस केल्यानंतर 5 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आणि छेद 7. मग वजा 5/7 हा पर्याय क्रमांक 4 आहे पहा. इथं आपल्याला काय विचारलं होतं? तर दोन अचूक पर्याय निवडा. मग आपला पर्याय क्रमांक 1 आणि दुसरा पर्याय क्रमांक कोणता आला? 4 आला. सर्वांना समजलं का? हा प्रश्न सांगा मला. समजलं का रे हा प्रश्न? हो सर. हॅलो. हा ओके. आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. एका संख्या रेषेवरील ए या बिंदूचा निर्देशक 5 आहे आणि ए बी हे अंतर 2 आहे. तर बी चा निर्देशक किती? आताच्या पद्धतीनेच आपण पुन्हा एक मी संख्या रेषा घेतो. समजा ही संख्या आहे. आता संख्या रेषेवर समजा या ठिकाणी आपण ए बिंदू घेतला
आणि या ए बिंदूचा निर्देशक तुम्हाला किती दिलेला आहे तर 5 दिलेला आहे. आता ए पासून बी बिंदू 2 अंतरावर आहे. समजा इथं आपण 2 अंतर घेऊया. जर ए च्या उजव्या बाजूला बी बिंदू असेल तर त्या बी बिंदूचं निर्देशक कसं काढायचं बघा. हे अंतर 2 आहे म्हणजे आपण ह्या 5 मध्ये 2 काय करणार आहोत तर मिळवणार आहोत. बेरीज किती आली 7 आली. आणि हाच बिंदू जर डाव्या साईडला असता पहा इथं 2 एक अंतरावर तर आपण काय केलं असतं त्या 5 मधून 2 वजा केलं किती आलं असतं 3 म्हणजे पहिला पर्याय 7 आणि दुसरा पर्याय आपला काय येतोय तर 3 येतोय. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 येत आहेत पहा. आता मधलं जे आकृतीचं प्रश्न आहे ते मी नंतर घेतो. आता मी डायरेक्ट प्रश्न 5वा घेतोय पहा. पी व क्यू हे संख्या रेषेवरील 2 भिन्न बिंदू आहेत. जर पी चा बिंदू -3 ही संख्या दर्शवत असेल आणि त्यांच्यातील अंतर जर x असेल तर क्यू बिंदू कोणत्या संख्या दर्शवतो. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. पुन्हा मी एक संख्या रेषा घेतो. ओके. आता पी आणि क्यू हे संख्या रेषेवरचं 2 भिन्न बिंदू आहेत. आता मी काय करतो पी बिंदू इथं घेतो पहा आणि तो जो पी बिंदू आहे त्याचा निर्देशक -3 असा दिलेला आहे. आता क्यू बिंदू एक म्हणजे उजव्या साईडला असू शकतो किंवा डाव्या साईडला पण असू शकतो. आता आपण पी च्या उजव्या बाजूला जर क्यू बिंदू असेल तर त्या क्यू बिंदूचा निर्देशक काढणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पी आणि क्यू मधलं अंतर x दिलेलं आहे. मग आपल्याला क्यू चा जर निर्देशक काढायचा असेल तर पी च्या निर्देशकामध्ये x काय केलं पाहिजे मिळवलं पाहिजे. म्हणजे -3 अधिक x असे येणार आहे. -3 अधिक x असं येणार आहे. आता ह्याच्यातून जर मी वजा कॉमन काढलं तर आत काय राहणार पहा. ह्या -x ची विरुद्ध संख्या अधिक x ची असं करतो. एकच मिनिट. इथं 3 घेतो मी 3 म्हणजे -3 चं अधिक 3 झालं आणि ह्या अधिक x चं काय झालं तर -x झालं. म्हणजे वजा जर कंसाबाहेर घेतलं तर आत काय राहतंय 3 वजा x असं राहतंय पहा. किंवा असं करूया ही जी आहे का नाही अगोदर x पद घेतो हे आपण ड्रॉप करूया. x चं चिन्ह धन आहे आणि त्यानंतर ऋण चिन्ह आपण नंतर घेऊया म्हणजे x - 3 राहते. आता जर क्यू बिंदू पी च्या डावीकडे असेल आणि पी आणि क्यू ह्या दोघातलं अंतर जर x असेल तर आता इथं दुसरं उत्तर काढताना -3 मधून x काय करावं लागेल मायनस करावं लागेल. आता इथं जर वजा कॉमन घेतलं तर आत काय राहणार आहे बघा. ह्या -x ची विरुद्ध संख्या अधिक x आणि -3 ची विरुद्ध संख्या काय येणार अधिक 3. म्हणजे पहिलं उत्तर x - 3 बघा चौथ्या पर्यायात दिसतंय आणि दुसरं उत्तर वजा कंसात x अधिक 3 हे सुद्धा चौथ्या पर्यायात दिसतंय. म्हणून याचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4 असं आहे.
हा, आता 6वा प्रश्न पहा. वजा 32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील? बघा आता वजा 32/11 आहे. आता आपण काय करूया, ही जी संख्या आहे वजा 32/11 याचं पूर्णांक अपूर्णांकात रूपांतरण करूया. मूळचं चिन्ह वजा देऊया. आता 11 दुनी 22 आणि 11 त्रिक 33, त्यामुळे गुणिले 3 केलं तर 32च्या पुढे 33 जाते, त्यामुळे 11 दोन्ही घेतो, 2 पूर्णांक घेतो. 11 दुनी 22 आणि 32तून 22 गेल्यानंतर बाकी किती उरली? 10 उरली आणि छेद 11 आहे असाच राहिला, म्हणजे वजा 2.10/11. आता ही जी किंमत आहे 10/11 ही कशी आहे रे? तर 1 पेक्षा लहान आहे. मग ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यानची येऊ शकते पहा. वजा 2 आणि त्याच्यापेक्षा जर लहान पाहिलं तर ते वजा 3 येणार, म्हणजे ही संख्या वजा 2 आणि वजा 3च्या दरम्यान येणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय येते, तर पर्याय क्रमांक 2 येते पहा. पुढचा प्रश्न क्रमांक 8. ए हा 2 धन संख्यांचा गुणाकार, बी हा 2 ऋण संख्यांचा गुणाकार आणि सी हा 1 धन व 1 ऋण संख्यांचा गुणाकार असल्यास ए अधिक बी वजा सी बरोबर प्रश्नचिन्ह. आता आपण काय करूया, ए ची किंमत घेऊया, एक 2 धन संख्या घेऊया. आता समजा मी धन 3 घेतलं आणि दुसरी संख्या घेतली धन 2. आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर धन धन गुणाकार धन येतो आणि 3 दोन्ही किती? 6. आता बी मध्ये एक ऋण संख्या ऋण 3 घेतली आणि दुसरी ऋण 2 घेतली. आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला पहा, तर ऋण ऋण धन गुणाकार आला आणि 3 दोन्ही 6, म्हणजे धन संख्यांचा गुणाकार धनच आला आणि ऋण संख्यांचा गुणाकार पण धनच आला. आता सी काढताना एक धन संख्या घेतो म्हणजे धन 3 घेतो आणि एक ऋण म्हणजे ऋण 2 घेतो. आता ह्या दोघांचा गुणाकार करताना धन ऋणचा गुणाकार ऋण असतो पहा, आणि 3 आणि 2चा गुणाकार किती? 6. आता ह्या 3 ज्या किमती आहेत त्या आपण ए अधिक बी अधिक सी मध्ये जर ठेवल्या, ए ची किंमत 6 आहे पहा, धन 6 आहे. बी ची किंमत धन 6 आहे वजा, आणि सी चे ऋण असल्यामुळे आपण कंसामध्ये लिहूया, म्हणजे 6 अधिक 6 पुन्हा हे वजा आणि हे वजा काय येणार? अधिक. अशा पद्धतीनं उत्तर 18 आलं. आणि 18 ही कशी आहे, तर धन संख्या आहे, म्हणजे ए अधिक बी वजा सी याची जी किंमत आहे ती धन संख्या येते, म्हणून याचं उत्तर काय येते, तर पर्याय क्रमांक 1 असं येते. पुढचा प्रश्न क्रमांक 8 नंतर आपण डायरेक्ट 12वा घेऊया. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक वजा 3/7 असेल, पी आणि क्यू मधील अंतर 2 एकक असेल तर क्यू बिंदूचे निर्देशक किती? अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण एक संख्या रेषा काढूया. बघा ही संख्या रेषा काढलेली आहे. आता याच्यावर आपण एक पी बिंदू घेऊया आणि त्या पी चा निर्देशक काय दिलेला आहे, वजा 3/7. आता क्यू बिंदू जर आपण उजव्या बाजूला घेतला, क्यू बिंदू जर उजव्या बाजूला घेतला आणि तुम्हाला पी आणि क्यू या दोन बिंदू मधील अंतर किती दिलेलं आहे, तर 2 दिलेलं आहे. आता उजव्या बाजूच्या क्यू चं जर तुम्हाला निर्देशक काढायचा असेल तर वजा 3/7 मध्ये 2 मिळवलं पाहिजे, मग इथं 2 म्हणजे 2/1 घेतो पहा. आता तिरकस गुणाकार करा, वजा 3 गुणिले 1 वजा 3
दुसरा तिरकस गुणाकार 7 आणि 2 चा 14 आणि छेदांचा गुणाकार 7. आता वर विरुद्ध चिन्ह असल्यामुळे वजाबाकी करूया. 14 मधून 13 गेल्या 3 गेल्यानंतर 11 राहिलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन आणि छेद किती 7. म्हणजे पहिलं उत्तर बघा 11/7 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येते. पहा अजून एक उत्तर काढणं आपलं अपेक्षित आहे. आता दुसरं उत्तर काढताना आता क्यू बिंदू आपण पी च्या डावीकडे घेऊया. इथं पण पी आणि क्यू मधलं अंतर किती आहे तर 2 आहे. मग आपण इथं काय करूया -3/7 या अपूर्णांकामधून 2/1 मायनस करूया. तिरकस गुणाकार -3 गुणिले 1 -3 पुन्हा वजा 7 दुनी 14 आणि छेदाचा गुणाकार 7. आता वरची बेरीज करा 14 आणि 3 17 समान चिन्ह आणि भागिले 7 वजा 17/7 म्हणजे पर्याय क्रमांक 1. इथं पण बघा 2 अचूक पर्याय निवडा म्हणजे याचा पहिला पण पर्याय बरोबर आहे आणि दुसरा पण पर्याय बरोबर आहे. समजते का सर्वांना? हॅलो. हो सर. हा ओके. आता पुढचा 13वा प्रश्न पहा. पुढीलपैकी अचूक विधान कोणते? संख्या रेषेवर 5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे येते. हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर म्हणजेच अचूक पहा. आता तुम्ही जर संख्या रेषा काढली, मी तुम्हाला पुन्हा एकदा संख्या रेषा काढून दाखवतो पहा. ही संख्या रेषा आहे. आता इथं समजा आपला आरंभ बिंदू आहे. आता समजा 5/13 इथं आहे. 5/13 आणि मग 7/13 एकच मिनिट धन असल्यामुळं त्या बाजूला नाही येणार. एकच मिनिट. इथं आपण 5/13 घेऊया आणि इथं काय घेऊया मग 7/13. कारण 5/13 पेक्षा 7/13 मोठं आणि संख्या रेषेवर डावीकडच्या संख्येपेक्षा उजवीकडची संख्या काय असते मोठी असते. हा 5/13 3/13 आपण इथं घेऊया. एकच मिनिट इथं घेतो 3/13. आता पहिलं वाक्य आहे संख्या रेषेवर 5/13 ही संख्या 3/13 या संख्येच्या उजवीकडे आहे. बघा आहे बरोबर. 5/13 ही संख्या 3/13 या संख्येच्या उजवीकडे आहे. म्हणजे हे विधान कसं आहे? सत्य आहे. आता इथं समजा आपण कुठेतरी शून्य घेऊन पाहूया. इथं कुठेतरी शून्य असेल. दुसरं वाक्य आहे संख्या रेषेवर 7/13 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. आता बघा 7/13 ही संख्या हित आहे आणि ती शून्याच्या उजवीकडे आलेली आहे आणि इथं दिले डावीकडे येते. म्हणजे हे विधान कसं आहे तर चुकीचं आहे. आणि पुढचं क स्टेटमेंट पहा. संख्या रेषेवर वजा 4/13 समजा इथं वजा 1/13 वजा 2/13 वजा 3/13 इथं कुठेतरी वजा 4/13 आहे. वजा 4/13 आणि 2/13 समजा इथं 2/13 आहे. या संख्या शून्याच्या डावीकडे बघा 2/13 ही शून्याच्या उजवीकडे आलेली आहे आणि वजा 4/13 ही शून्याच्या डावीकडे आलेली आहे. मग दोन्ही पण संख्या शून्याच्या डावीकडे येतात. हे विधान कसं आहे तर चुकीचं आहे. आणि ड स्टेटमेंट पहा. संख्या रेषेवर वजा 5/13 समजा इथं आपण वजा 5/13 काढली. ही संख्या 3/13 बघा इथं 3/13 आहे
आणि इथं वाचा 5/13 आहे. काय सांगितलंय? 3 वजा 5/13 ही संख्या 3/13च्या उजवीकडे आहे. विधान चुकीचं आहे, कारण 3/13च्या डावीकडे वजा 5/13 आहे, म्हणजे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. मग ह्यातलं बरोबर विधान अ आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. अचूक म्हणजे बरोबर विधान कोणतं? तर पर्याय क्रमांक 1 विधान अ. अशा पद्धतीनं. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते मी व्हाईट बोर्डवर घेतो. हा, आता बघा प्रश्न तिसरा आपला मगाशी राहिलेला होता. प्रश्न तिसरा, दिलेल्या संख्या रेषेचं काळजीपूर्वक निरीक्षण करून के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती? आता साधारणतः 1 2 3 4 5 5 2 10 5 3 15 5 20 20 आणि 2 22 22 बिंदू आपल्याला घ्यायचे आहेत. आता मी एक संख्या रेषा काढतो. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. आता डावीकडून 3 नंबरचा बिंदू आहे, तो वजा 4/3 ही परिमेय संख्या दर्शवतोय. पुन्हा 5 बिंदू सोडून वजा 1 आहे. 1 2 3 4 5 हा जो बिंदू आहे तो वजा 1 ही संख्या दर्शवतोय. पुन्हा 1 2 3 4 5 ही जी संख्या आहे तो बिंदू वजा 2/3 ही परिमेय संख्या दर्शवतो. त्यानंतर 1 2 3 4 5 हा जो बिंदू आहे तो वजा 1/3 ही परिमेय संख्या दर्शवतोय. आणि त्यानंतर 1 2 3 4 आणि 5 अजून मी वाढवतो, इथं 0 लिहितो. म्हणजे ह्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे सर्व ऋण परिमेय संख्या आहेत. आता साधारणतः इथं वजा 1 आहे आणि इथं काय आहे? 0 आहे. 0 आणि वजा 1 मधील जर तुम्ही डिस्टन्स पाहिली तर 5 5 5 15 आहेत. म्हणजे एका भागाची किंमत 1/15 होणार. एका भागाची किंमत किती होणार? 1/15. म्हणजे तुम्हाला विचारलं या बिंदूचं निर्देशक किती, तर डावीकडे असल्यामुळे ऋण चिन्ह द्यायचं, ऋण 1/15 असं होणार. किंवा ह्या बिंदूचं निर्देशक वजा 2/15, या बिंदूचं निर्देशक वजा 3/15, या बिंदूचं निर्देशक वजा 4/15, याप्रमाणे. आता ही संख्या रेषा काढून झाल्यानंतर आपल्याला विचारलंय के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती? आता के हा बिंदू एवढा इथं दिलेला आहे, एवढा इथं. आता या के बिंदूचा जर तुम्हाला निर्देशक काढायचा असेल तर काय करावं लागेल? शून्यापासून मोजावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. मग ऋण चिन्ह द्यायचं, वजा 21/15. हे काय होतंय? के बिंदू वजा 21/15 ही संख्या दर्शवतोय. वजा 21/15
हा पर्याय आहे का आपल्याला पाहिलं पाहिजे. हा पर्याय तुम्हाला दिलेला नाही. मग आपण याचं दशांश अपूर्णांकात रूपांतरण करूया. पहिलं ऋण चिन्ह 15 एके 15 राहिले किती 21 मधून 15 गेल्यावर 6 तेव्हा घेतलं 0 60 आणि 15 चौक 60. मग तुम्ही पुस्तका गाईड मध्ये पहा वजा 1.4 पर्याय आहे का आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. पुन्हा मगाच्या प्रमाणे एक संख्या रेषा आपण काढूया. समजा ही छोटीशी संख्या रेषा आपण काढलेली आहे. आता या संख्या रेषेवर 1 2 3 4 5 6 7 8 8 बिंदू मी घेतो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बिंदू घेतलेले आहेत. आता पहिल्या 3 बिंदूंना ABC नाव देऊया. A B C. पुन्हा 3 बिंदू सोडून D नाव देऊया. 1 2 3 बिंदू सोडूया आणि पुढच्या बिंदूला आपण D नाव घेतलं. आता C च्या खाली 9/7 ही परिमेय संख्या येतो. 9/7 आणि D च्या उजव्या बाजूला जो बिंदू आहे त्याचा निर्देशक 2 लिहितो. आता विचारलेलं आहे वरील संख्या रेषेचं निरीक्षण करून लेंथ BD मी नुसतं BD लिहितो अधिक लेंथ CB आणि वजा AB याची किंमत किती. आता याचं अनेक पर्याय दिलेले आहेत. आता BD मला सांगा B आणि D तलं भाग किती आहेत रे. भाग मोजूया आपण B आणि D तलं. हो का हा पहिला भाग 2 3 4 आणि 5 भाग झालं. BD चं भाग किती झालं 5. आता CB चं भाग मोजा. CB चा एकच भाग आहे आणि वजा AB चा भाग मोजा. AB चा पण एकच भाग आहे. मग 5 आणि 1 6 आणि 6 तून 1 जर वजा केलं तर पुन्हा 5 येते म्हणजे 5 भाग. मग 5 भाग असणारा पर्याय आपल्याला शोधायचे. आता पर्याय बघा. पहिला पर्याय आहे BD. आता BD चा भाग मोजा 1 2 3 4 5 म्हणजे मला वाटतंय पहिलाच पर्याय येतोय. याचं उत्तर BD इतकं आहे आणि BD पहिलाच पर्याय आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7 पाहूया. प्रश्न क्रमांक 7. संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 बिंदू आहेत पहा यामध्ये. एक 2 3 4 आणि 5 1 2 3 आणि 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 बिंदू घेतलेले आहेत. आता त्यांना नाव देऊया. डावीकडून 5 नंबरचा O बिंदू घेतो आणि O च्या डावीकडे ABCD असं क्रमानं बिंदूंना आपण नाव देऊया. ABCD आणि E आणि O च्या डावीकडे PQRS अशी नाव देऊया. PQR आणि S.
आता बघा एस च्या खाली वजा 4/2 ही परिमेय संख्या लिहिलेली आहे. आर च्या खाली वजा 3/2 ही परिमेय संख्या लिहिलेली आहे. क्यू च्या खाली वजा 2/2 पी च्या खाली वजा 1/2 ओ आरंभ बिंदू असल्यामुळे त्याचा 0 निर्देशक पुन्हा 1/2 2/2 3/2 4/2 आणि शेवटचा ई बिंदूचा निर्देशक आहे 5/2. पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हाने दर्शवलेला आहे आणि चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी ओळखायची. आता चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी पहा. आता पहिला पर्याय अगोदर घेतो. वजा 2/2 लहान आहे 0 पेक्षा. आता वजा 2/2 आणि 0 यामध्ये वजा 2/2 डावीकडे आहे आणि डावीकडची संख्या ही उजवीकडच्या संख्येपेक्षा नेहमी लहानच असते. म्हणजे हे विधान कसं आहे? सत्य आहे. आता दुसरं दिले पहा 4/2 लहान 5/2 पेक्षा. आता इथं 4/2 आहे आणि इथं 5/2 आहे. आता डावीकडची संख्या लहान असते. मग 4 हे 4/2 डावीकडे आहे म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे? सत्य आहे. आता 3 नंबरचं पहा 0 लेस दॅन 0 हे कशापेक्षा लहान दिले? तर वजा 4/2 पेक्षा. आता इथं पहा 0 इथं आहे पहा आणि वजा 4/2 त्याच्या डावीकडे आहे. आता इथं वजा 4/2 लहान आहे आणि इथं वजा 4/2 मोठं दिलंय म्हणजे हे विधान चुकीचं दिसतंय. आणि शेवटचा पर्याय वजा 2/2 लहान 5/2 पेक्षा. आता नेहमी ऋण संख्या लहानच असते धनसंख्येपेक्षा म्हणजे हे सुद्धा विधान सत्य आहे. आपल्याला विचारलं होतं चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी कोणती? मग चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक 9 पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 9 याच्यावर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 बिंदू दिलेले आहेत. मी अगोदर एक संख्या रेषा काढतो. नऊ बिंदू घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता पहिला जो बिंदू आहे तो ए आहे पहा. पुन्हा 2 सोडून पुन्हा बी आहे. 2 सोडून पुन्हा कोणता आहे? तर बी बिंदू आहे. बी नंतर एक बिंदू सोडून सी हा बिंदू आहे. पुन्हा एक बिंदू सोडल्यानंतर डी हा बिंदू आहे. आता ए च्या खाली 0 निर्देशक म्हणजे ए हा त्यांनी थोडक्यात आरंभ बिंदू दिलेला आहे आणि बी च्या उजवीकडच्या बिंदूचा निर्देशक 1 दिलेला आहे. म्हणजे बी आणि सी च्या दरम्यान जो बिंदू आहे त्याचा 1 निर्देशक आहे आणि डी च्या उजवीकडच्या बिंदूचा निर्देशक 2 आहे. आता हे सर्व काढल्यानंतर पहा आपण असं करूया हा ए 1 आणि हा 2 ह्याच्यामध्ये किती समान भाग आहेत पहा. हा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा किंवा 1 च्या डावीकडे 0 0 आणि 1 च्या मध्ये पण 4 भाग आहेत. म्हणजे लक्षात येईल एका भागाची किंमत किती आली? 1/4 आणि 1/4 म्हणजेच किती रे? जर आपण एकावर दशांश नंतर 2 0 दिले तर 4 2 8 2 0 20 आणि 4 25. एका भागाची किंमत बघा 0.25 आली. आता मी प्रश्न वाचतो. पुढे दाखवलेल्या रेषेवरून
एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला आणि डी पासून बी पर्यंत आला. आता त्याचा मार्ग मी दाखवतो तुम्हाला. बघा इथं ए बिंदू आहे. तो माणूस ए पासून डी पर्यंत गेला. बघा असाच इथं डी पर्यंत गेला. ए पासून कुठे गेला? डी पर्यंत गेला आणि डी पासून पुन्हा बी पर्यंत आला. आता डी पासून पुन्हा असा बी पर्यंत आला. पुन्हा सी पर्यंत गेला. पुन्हा तो इथं सी पर्यंत गेला. तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला? म्हणजे तुम्हाला ए पासून सी चं अंतर काढायचं आहे. ए पासून सी चं अंतर काढायचं आहे. आता किती भाग आहे बघा ए आणि सी तलं अंतर बघा. 1 2 3 4 आणि 5 भाग. म्हणजे 5 भाग तो ए पासून सी, ए आणि सी तलं अंतर 5 भाग आहे. पण मग अशा आपण एका भागाची किंमत किती काढली होती बघा इथं? 0.25 काढली होती. मग ह्यांचा जर गुणाकार केला तर 25 5 600 आणि दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 अंक म्हणजे 1.25 हे उत्तर येते. आणि 1.25 बघा पर्याय आहे का 9 ला? आहे, पहिलाच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 11 पहा. ते शेवटचाच प्रश्न आपला राहिलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. एक संख्या रेषा घेतो, त्याच्यावर मी 11 बिंदू घेतो. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता पी पासून नाव दिलेले आहेत डावीकडून उजवीकडे बघा. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता पी चा निर्देशक 2 दिलेला आहे. आर चा निर्देशक 2.4 दिलेला आहे. त्यानंतर व्ही चा निर्देशक 3.2 दिलेला आहे आणि वाय चा निर्देशक 3.8 दिलेला आहे. आता एक्स या बिंदूपासून टी या बिंदूचं अंतर काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात एक्स-टी डिस्टन्स काढायचा आहे. एक्स-टी. आता आपण असं करूया, पी आणि आर चं अंतर मोजूया. पी आणि आर चं अंतर काढताना मोठ्या निर्देशकातून आपण लहान निर्देशक वजा करूया. ही वजाबाकी ते 0.4 आणि 0.4 चे 2 भाग आहेत. मग एका भागाची किंमत काढताना 0.4 ला 2 ने जर भागलं तर 0.2 येते. ही एका भागाची किंमत झाली 0.2. आता एक्स-टी चा भाग मोजूया. एक्स आणि टी चा भाग किती आहेत? बघा इथं टी आहे आणि इथं एक्स आहे. किती भाग झाला माझा? 1 2 3 आणि 4 भाग झाले. एका भागाची किंमत जर 0.2 असेल तर 4 भागाची किंमत काढताना 4 ला 0.2 न गुणूया. 4 2 8 आणि 0 ला 0. म्हणजे याचं उत्तर 0.8 येते बघा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. वाटते अशा पद्धतीने आपला स्वाध्याय जो 5.2 आहे तो संपलेला आहे. आजची सर्व उदाहरणं सर्वांना समजली? हो सर. हो सर. चालेल. हो सर. बस करूया मग. ठीक आहे. ओके. बाय. बाय. बाय सर.